आतापर्यंत जेवढ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या तर त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला शासनाचा कुठलाही पैशाचा किंवा कोणताच आधार नाही. मार्शल आर्ट्सचं म्हटलं तर ऑलिम्पिकमध्ये जुडो आणि तायक्वांडो या खेळाचा समावेश आहे म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे, ठीक आहे. परंतु या खेळाचे ग्रामीण भागामध्ये कोचच नाही आहेत. जे आहेत ते स्वतंत्र स्वतःच्या पैशाने करतायत. शासनाची कुठल्याही प्रकारची नियुक्ती नाही तिथे. म्हणजे इव्हन आता माझं लग्न ठरलं कुणाल बरोबर, तेव्हा मला असं विचारलं की कुणाला तू मारू नकोस किंवा पीटी उषा आहे त्यांच्याशी संपर्क केला होता की आम्ही ब्रिक्स गेमसाठी आमची अशी टीम जाते, तर त्या टीमसाठी आपल्या देशातल्या एवढ्या खेळाडूंचं सिलेक्शन झालेलं आहे. तर पीटी उषा यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की हरकत नाही, देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे वगैरे, मी अमुक दिवशी मी येते, मग आपले स्पोर्ट्स मिनिस्टर तिथे येतील आणि मग तुम्हाला ती जिथे कुठे सही हवी ती तुम्हाला देतील. परंतु आमच्या सगळ्यांची तशा पद्धतीची तयारी झाली. आता स्पर्धा अगदी आज उद्या आहे आणि आम्ही त्यांच्या सहीची वाट बघतोय, परंतु स्पोर्ट्स मिनिस्टर ऑफिसमध्ये आले नाही आणि त्यांनी ती सही केली नाही. त्यामुळे आमचा तो ब्रिक्सचा दौरा झाला नाही.